हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात. तर आजची आपली रेसिपी आहे गावरान पद्धतीचं चिकन. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याच्या अगोदर बघा, ही मस्त अशी मी थाळी सजवलेली होती. तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता पाहू शकता आपण रेसिपी. तर सुरुवातीला मी इथं तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. एक कांदा घेतलेला आहे, थोडासा मोठा कांदा होता त्याच्यामुळे एकच कांदा वापरलेला आहे. बारीक कट करू शकता किंवा उभा कट करू शकता. आपल्याला शेवटी हा मिक्सरमधून वाटायचाच आहे, म्हणजे काढून घ्यायचा आहे. तर इथं मी उभा कट करून घेतलेला आहे. आता हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. याच्यामध्येच आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी इथं भाजणार आहोत, जसं की इथं खोबरं, लसूण, जिरं, अद्रक आणि आपल्याला याच्यात थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि थोडेसे धने. एवढं मी इथं घेतलेलं आहे. एक चमचा म्हणू शकता, 1 किंवा 2 चमचे पोहे खातो ते धने आणि तीळ. आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं. सुरुवातीला आधी कांदा भाजायचा आणि खोबरं भाजायला काय वेळ लागत नाही त्याच्यासाठी, त्यामुळे पहिलं कांदा भाजायचा, नंतर खोबरं. आणि बघा थोडंसं दालचिनीचा तुकडा पण टाकलेला आहे मी. तर हे जे मसाले आहेत ना, हे याचं आपण वाटण करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला शेवटी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे छान असं बारीक अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर या पद्धतीचा रस्सा किंवा चिकनच्या भाजीसाठी या पद्धतीचं वाटण तुम्ही नक्कीच करा. खरंच चवीला अप्रतिम होतं. खरंच खूप सुंदर झालं होतं. काल म्हणजे हे बुधवारी बनवलेलं होतं. तर खूपच छान झाली होती ही भाजी आणि ही रेसिपी खूपच मस्त. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी. प्रत्येक वेळेचं वाटण मी वेगवेगळं बनवत असते, तर यावेळेचं वाटण मी या पद्धतीचं बनवलेलं आहे. याच्यामध्ये मी ॲडिशनल म्हणजे मसाले वापरलेले आहेत. मी जास्त मसाले वापरत नाहीत, अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर धने वापरलेले आहेत, तीळ वापरलेलं आहे मी, दालचिनी वापरलेली आहे. तर वाटून पण घेतलं बघा आता कोथिंबीर टाकून. आता इथं कढई ठेवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आता जास्त काय याच्यात आपल्याला टाकायचं नाही. आता याच्यात आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे, म्हणजे आता आणि बाकीचे जे कोरडे मसाले आहेत ते वापरायचे आहेत आपल्याला. तर तुम्ही इथे चिकन मसाला वापरू शकता किंवा अजून बरेच मसाले आहेत जगभरातले, तुम्ही त्यातले कुठले मसाले टाकू शकता. माझे नेहमीचे जे असतात मी तेच वापरत असते. आता पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे, मसाला चांगला भाजलेला आहे. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला शिजू द्यायचा. शिजण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे थोडंसं मीठ टाकायचं असतं, म्हणजे तो लवकर शिजला जातो. पाहू शकता आता व्यवस्थित असं हे झालेलं आहे. आता याच्यामध्ये कोरडे मसाले टाकायचे आहेत. हळद टाकलेली आहे, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकायची, चवीनुसार किंवा तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही लाल मसाला इथं वापरू शकता. आणि मी इथं आज गरम मसाला वापरलेला आहे. म्हणजे गरम मसाला आणला होता, संपला होता बरेच दिवस झालं, तर तो आणला होता. म्हटलं चला तो पण आज वापरावा म्हणून गरम मसाल्याचा वापर सुद्धा केलेला आहे. तर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे. चिकन बाजारातून आणल्याच्या नंतर स्वच्छ धुवून त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. दहीसुद्धा लावतात, आलं लसणाची पेस्टसुद्धा लावतात, पण मी फक्त हळद लावलेली होती आणि मीठ लावलेलं होतं, एवढंच लावलं होतं त्याला. आता मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे हे मसाला शिजण्यासाठी, कारण मिक्सरचं भांडं विसळून घेतलं आणि ते ह्याच्यात ओतलेलं आहे. तर ते ऑप्शनल आहे, तुम्ही करू शकता किंवा नंतर पूर्ण चिकन वगैरे टाकून झाल्याच्या नंतर सुद्धा करू शकता, पण मी हे सुरुवातीलाच केलेलं आहे. चिकनला बघू शकता मी हळद लावलेली आहे. आता व्यवस्थित असं सोडून द्यायचं याच्यामध्ये आणि शिजवून घ्यायचं आहे चांगलं. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. एक 10 मिनिटात चिकन आपलं शिजून तयार होतं. तर हे सुक्कं चिकन जेव्हा बनवतो या पद्धतीचं बनवायचं आणि पाणी अजिबात वापरायचं नाही, म्हणजे मस्त सुक्कं चिकन तयार होतं. याचं वरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी ठेवायचं, त्या पाण्याची वाफ होते आणि आपलं चिकन शिजलं जातं. दुसरं पाणी टाकायची गरज पडत नाही, पण मी थोडंसं टाकलेलं आहे पाणी. जास्त काय पाणी नव्हतं चिकनमध्ये आणि कोरडंच बनवलेलं होतं, म्हणजे सुक्कंच बनवलेलं होतं. नक्की तुम्ही या पद्धतीने नक्कीच करा जर का कधी केलं नसेल तर. आता पाहू शकता हे मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता कसला कलर आलेला आहे जबरदस्त. आता पाणी टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं. याच्यावरती मीठ टाकायचं आहे. आता चिकनला अगोदर मीठ टाकलेलं होतं आपण, त्याच्यामुळे थोडंसं बेताचं टाकायचं मीठ आणि वरतून कोथिंबीर टाकायची आणि शिजवून घ्यायचं. आधी टाकू शकता किंवा नंतर टाकू शकता, चॉईस तुमची आहे. आता बघा पाहू शकता किती मस्त भन्नाट दिसतंय ते. खरंच सुंदर, चवीला तितकंच सुंदर होतं. कारभाऱ्यांना तर मग काय खरं नव्हतं. काल एवढं भारीच आवडलं ना त्यांना, आल्या म्हणाले खूपच छान बनवलं होतं. तर बघा कोथिंबीर टाकली आणि मस्त आपलं हे चिकन असं शिजवून घेतलं. एक 10 मिनिटात मस्त आपलं इथं चिकन तयार झालेलं आहे. पाहू शकता कसली तर्री आलेली आहे ती. तर या तुम्ही पण खायला. आणि कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून नक्कीच सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा
आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.